26/11 जेव्हा मुंबई थरथरली होती, गोळ्यांचा वर्षाव, स्फोटांचे आवाज आणि भीतीने भरलेली रात्र. या हल्ल्यामागे ज्याचा मेंदू होता त्यापैकी एक होता तहेव्वुर राणा. पण तो आता भारताच्या हाती आहे. कसा आणि का हे महत्त्वाचं आहे. चला हे रहस्यमय कथा समजून घेऊया. नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमिच. तहेव्वुर राणा मूळचा पाकिस्तानचा रहिवासी, परंतु नंतर कॅनडाचा नागरिक आणि अमेरिक स्थायिक. एकेकाळी आर्मी डॉक्टर असलेला हा व्यक्ती नंतर व्यावसायिक झाला, पण त्याचा व्यवसाय फक्त नावापुरता होता. प्रत्यक्षात तो दहशतवाद्यांसाठी कव्हर पुरवत होता. चला पहिले जाणून घेऊया 26/11 मध्ये त्याची भूमिका काय होती. 26 नोव्हेंबर 2008 लष्कर-ए-तैयबा हा दहशतवादी संघटनेने मुंबईवर भीषण हल्ला केला. ताज हॉटेल, CST स्टेशन, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाऊस हे ठिकाण रक्ताने भिजले. या हल्ल्याचं नियोजन डेव्हिड हेडलीकडून झालं आणि त्याला भारतात पाठवण्यामध्ये तहेव्वुर राणाची थेट मदत होती. तोच त्याचा सहकारी होता बनावट बिझनेसच्या. आता जाणून घेऊया शूर शहीदांची कहाणी. त्या काळाकट्ट रात्रीत काही चेहरे होते जे अंधारात प्रकाश बनून लढले. हेमंत करकरे, विजय सालसकर, अशोक कामटे, मेजर संदीप उन्नीव कृष्णन या शूर अधिकारी आपल्या प्राणांची बाजी लावून शेकडो जणांचे प्राण वाचवले. आत्मत्याग, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा यांची सर्वोच्च उदाहरणं होती. त्या दिवशी केवळ मुंबई नाही, संपूर्ण भारत हळहळला. पण ह्या शूरवीरांच्या बलिदानामुळे आपल्याला अभिमान वाटतो. तर प्रेक्षकांनो, राणा हा पकडला कसा गेला आता हे समजूया. 2010 मध्ये अमेरिकेत तहेव्वुर राणाला अटक झाली. डेव्हिड हेडलीचा जबाबदारनंतर FBI ने त्याच्यावर गुन्हे दाखल केले आणि 14 वर्षांची शिक्षा सुनावली. तर भारताने त्याला एक्स्ट्राडाइट कसं केलं. भारत सरकार आणि तपास यंत्रणांनी जोरदार प्रयत्न केले, पुरावे गोळा केले, कोर्टात सादर केले. शेवटी 2023 मध्ये अमेरिकन कोर्टने भारताच्या बाजूने निर्णय दिला आणि आता राणा भारतात आला आहे. तर याचा भारताला काय फायदा होईल. 26/11च्या अटॅकबद्दल अजून माहिती मिळेल. डेव्हिड हेडलीच्या कबुली जबाबाची सत्यता तपासता येईल. पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कवर दबाव येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, शहीदांच्या बलिदानाचा बदला घेण्याचा एक पाऊल पुढे जाईल. हा लढा केवळ बदला घेण्याचा नाही, हा लढा आहे न्यायासाठी, देशाच्या सन्मानासाठी आणि त्या शहीदांसाठी ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देश वाचवला. शहीदांना एक श्रद्धांजली देऊया. कमेंटमध्ये जय हिंद लिहा आणि अशाच व्हिडिओ करिता सबस्क्राईब करा बोलेमिच आपल्या YouTube चॅनलला.